भाग क्रमांक 125 125 श्रीराम. अक्रूराने जेव्हा बघितलं की पाण्याखाली भगवंताचं त्याला खरं रूप दिसलं, मूळ रूप दिसलं. शेषशाही भगवान आहेत, सहस्त्र फण्या त्यांचे दिसत आहेत, प्रत्येक फण्यावर मुकुट आहे. आणि अशा या शेषनागाच्या शय्येवरती भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण तिथे त्याला झोपलेले दिसले. आणि हे रूप बघितल्यावर तो ते रूप पाहतच राहिला. असं रूप बघण्यासाठी खरंच पुण्य पाहिजे, नशीब म्हणण्यापेक्षा पुण्यच पाहिजे, नाही का? आणि त्या भगवंताच्या रूपाकडे तो पाहतच राहिला. यथावकाश तो म्हणाला, भगवंता खरंच मी किती नशीबवान आहे, किंवा माझ्यावर आपली किती कृपा आहे की आपण मला असं दर्शन दिलं. खरंच भल्या भल्या योगी पुरुषांना सुद्धा आपलं दर्शन होत नाही, पण माझ्या पामावर आपण कृपा केलीत. काय मी आपल्याविषयी बोलू? आपण सर्वाच्या पलीकडे आहात. आपण अवतार सुद्धा धारण केलेत कोणासाठी? जगासाठी. बाकी कशासाठी आपण धारण नाही केले? प्रगटो जगकारण निश्चित, बरोबर ना? की जगासाठी तुम्ही प्रगट झालात. दत्तभावनीत म्हणलंय की आपण जगासाठी प्रगट झालात, जगाचा उद्धार करण्यासाठी आपण प्रगट झालात. वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या अवतारामध्ये आपण उत्तीर्ण झालात जगाचं कल्याण करण्यासाठी. आणि असे आपण आज मला दर्शन दिलं. खरंच मी धन्य झालो. आपण एक अवतार धारण नाही केला, आपण अनेक अवतार धारण केलेत. भगवंता आपल्याला खूपच भक्तांविषयी प्रेम आहे. आणि कोणीही संकटामध्ये पडलं तर त्या विभूतीला, त्या व्यक्तीला, त्या लोकांना मदत करायला तुम्ही लगेच धावून जाता. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला इतके अवतार धारण करावे लागलेत की तुम्ही केले आहेत. जसा तुम्ही पहिला अवतार धारण केला होता, मत्स्य रूप आपण धारण केलं होतं. पहिला अवतार मत्स्याचा घेतलात आणि अर्थात मनूला आपण आश्रय दिलात प्रलय झाल्यावरती. हा आपला पहिला अवतार होता. त्यानंतर सुद्धा आपण दुसरा अवतार ग्रहण केला आणि हयग्रीव हा तो अवतार होता. मला हे दोन्ही अवतार आठवतात, म्हणून मी या दोन्ही अवतारांना अवतार रूपी आपल्याला नमस्कार करतो. त्यानंतर आपण अजून एक अवतार धारण केला होता, कूर्माचं रूप घेतलं होतं आपण. आणि अर्थात मंदराचल पर्वत जो होता तो हलत होता, त्याला स्थिर करण्यासाठी, अमृत मंथन करण्यासाठी किंवा समुद्र मंथन करण्यासाठी आपण त्यावेळेस कूर्माचा अवतार घेतला आणि मंदराचलला धारण केलं. मला तेही आपलं रूप आठवतं. मी परत एकदा आपल्याला नमस्कार करतो. त्यानंतर सुद्धा आपण अजून एक अवतार धारण केला होता, वराह अवतार आपण घेतला होता. आणि वराह अवतार घेऊन सुद्धा आपण पृथ्वीला, जी पाण्यामध्ये गेली होती, तिला आपल्या सुळ्यांवर घेतलं होतं आणि वर आला होतात. अशा प्रकारे आपण पृथ्वीचा तेव्हा सुद्धा उद्धार केलात आणि त्यासाठी वराह अवतार आपण धारण केला होता. असे भगवंता आपण अनेक अवतार धारण केले. त्यानंतर सुद्धा आपण एक अलौकिक अवतार धारण केला आणि तो म्हणजे नरसिंहाचा अवतार होता. नृसिंहाचा अवतार अलौकिक, कारण ना आपण मनुष्य होता ना आपण पशु होता. असा वेगळा अवतार आपण धारण केला आणि प्रल्हादाचा रक्षण आपण केलं. अरे हिरण्यकश्यपूचा नाश केलात. परत एकदा पृथ्वीवरचा भार हलका केलात. आजही मला आपलं ते रूप आठवतं आणि मी आपल्याला परत एकदा नमस्कार करतो. भगवंता त्यानंतर सुद्धा आपण अजून एक अवतार धारण केला आणि तो आपला पुढला अवतार होता, वामन रूप. आपण वामन रूप धारण केलं आणि बली राजा जो होता त्या बलीराजाला अर्थात आपण पाताळामध्ये पाठवून दिलं. 3 पावलामध्ये आपण संपूर्ण जग व्यापलत. आणि अशा प्रकारे आपण बलीराजाला पाताळात पाठवलं. त्याचा सुद्धा आपण उद्धारच केलात, कारण तोही आपला भक्तच होता. परंतु हा आपला 6वा अवतार होता. त्यानंतर आपण पुढचा अवतार धारण केलात, परशुरामाचा 7वा अवतार धारण केलात. आणि त्यावेळेस आपण गर्विष्ठ अशा क्षत्रियांना आपण यमसदनास पाठवलं. ज्या ज्या क्षत्रियांनी धर्माचं उल्लंघन केलं
पाप केलं अशा क्षत्रियांना आपण धडा शिकवणार आणि त्यासाठी आपण हा अवतार धारण केला होता परशुरामाचा. त्या अवतारातील आपल्याला सुद्धा मी नमस्कार करतो. हे देवा, त्यानंतर अजून एक अवतार आपण धारण केला होता, तो म्हणजे अर्थात भगवान श्रीरामांचा अवतार धारण केला होता. रावण मातलेला होता, सर्व देवांना त्याने जिंकून घेतलं होतं, सर्व देव त्याचे दास्य बनले होते. आणि अशा वेळेस या उन्मत्त रावणाचा नाश करण्यासाठी आपण परत एकदा पृथ्वी तलावर अवतार घेतलात आणि तो अवतार म्हणजे श्रीरामांचा अवतार होता. आणि या श्रीरामांतील अवतारातील आपल्याला परत एकदा मी नमस्कार करतो. हा आपला 8वा अवतार होता. आणि त्यानंतर आपण परत एकदा अवतार घेतलाय आणि हा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये घेतलेला. आणि अर्थात आपलं कार्य अजूनही चालू आहे. ज्या गोष्टीसाठी आपण अवतार घेतला आहे ते काम आपलं अजूनही चालू आहे. अनेक दुष्ट जे आहेत ते या पृथ्वीवर अजूनही शिल्लक आहेत. अर्थात त्यांचा नाश नक्कीच होणार आहे, आपल्याच कृपेने होणार आहे, यात शंकाच नाही. आणि हे करण्यासाठी आपण अजून एक अवतार घेतला आहे. हा आपला 9वा अवतार आहे. इतकंच नव्हे तर भगवंता, मला हेही माहिती आहे की यानंतर सुद्धा आपण अजून एक अवतार घेणार आहात, ज्याचं नाव असेल कल्की. आणि या रूपामध्ये सुद्धा आपण पृथ्वीवर एक अवतार अजून धारण कराल, जो 10वा अवतार असेल. अर्थात मध्ये एक अवतार आपला झालेला आहे बुद्धरूप, ज्यामध्ये आपण जी लोक होते, अनेक लोक फक्त सतत आणि सतत हिंसा करत होती, त्या सर्वांना आपण हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी बुद्ध अवतार घेतला. आणि त्यानंतर जो अवतार आहे तो शेवटचा अवतार आहे, तो कल्की रूपाने आपण घेणार आहात. आणि अर्थात या अवतारामध्ये सुद्धा सर्वत्र पृथ्वीवरती अनाचार माजलेला असेल आणि या सर्व अनाचारी लोकांचा नाश करण्यासाठी आपण अजून एक अवतार घ्याल. तो अवतार अर्थात कल्की रूपामध्ये असेल. अशा प्रकारे आपण 10 अवतार घेणार आहात किंवा काही अवतार आपले घेतले आहेत. अशा या भगवंताला मी परत एकदा नमस्कार करतो. त्यांच्या चरणाला मी शरण आलेलो आहे. खरंच तुझं दर्शन भगवंता मला मिळालं. माझ्यावर आपली किती कृपा आहे. खरंच कुठलं माझं पुण्य होतं मला माहीत नाही की कंसाने मला इथे पाठवलं आणि आज मला आपलं हे सगुण साकार रूप दिसलं. खरोखर पूर्वपुण्य आणि आपली कृपा आहे असंच मी मानतो. पुण्य कमी असेल कदाचित, परंतु आपली कृपा जास्त आहे आणि त्याच्यामुळेच हे घडलं असं मला वाटतं. अशा प्रकारे अक्रूर जो आहे तो स्तुती करतो आहे भगवंताची. स्तुती करता करता थांबत नाही आहे. इतकं त्याच्या मनातून, इतकं त्याच्या हृदयातून, इतकं त्याच्या मुखातून भगवंताची स्तुती करतो आहे सतत न थांबता. आणि सर्व शेवटी म्हणतो की भगवंता, माझी वाणी जी आहे या वाणीमध्ये इतकी शक्ती नाही आहे की तुझी स्तुती करू मी. माझी वाणी अपुरी आहे. माझ्या वाणीची एवढी शक्ती नाही आहे, माझ्या बुद्धीची इतकी शक्ती नाही आहे की मी तुझं वर्णन करू शकेन, तुझी स्तुती करू शकेन. मला क्षमा कर. मी तुझ्या चरणाशी देवा शरण आलेलो आहे. माझ्यावर कृपा अशीच ठेव. कृपा तू ऑलरेडी माझ्यावर केली आहेस. खूप कृपा तू माझ्यावर केली आहेस, ज्याचा मी लायक नाही तरी पण केली आहेस. ही कृपा अशीच ठेव. अशा प्रकारे त्यांनी भगवंताला वंदन केलं, त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. आणि नंतर अचानकपणे त्याला असं जाणवलं पाण्यामध्येच की भगवंत अदृश्य झाले. आणि त्याने डोळे उघडले पाण्यामध्ये आणि बघतो तर खरोखर कोणीही नव्हतं.
मग तो पाण्याच्या बाहेर आला. पाण्याच्या बाहेर आला, स्नान त्यांनी पूर्ण केलं, सगळं काही केलं. आणि नंतर जी नित्यकर्म स्नान केल्यावर करायची असतात ती सर्व नित्यकर्म त्यांनी यथाकथित व्यवस्थित पार पडली. जरी सगळी कर्म त्यांनी केली नित्यकर्म, तरी पण त्याच्या मनामध्ये भगवंतच त्याच्या होते की कशा प्रकारे भगवंताने मला दर्शन दिलं, काय प्रकारे, असं तो म्हणतच चकित अवस्थेमध्येच तो रथाकडे आला. आणि बघितलं तर रथावरती कृष्ण बसलेत आपले. आणि कृष्णाने त्याला विचारलं, अहो काका, आपण आपला चेहरा जो काय मला वाटतं, असं वाटतं की तुम्ही काहीतरी अद्भुत बघून आलात असं वाटतं, काय झालंय? अशी कुठली गोष्ट की ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचा भाव मला दिसतोय? तेव्हा अक्रूर म्हणाला, भगवंता, काय सांगू तुम्हाला, या सर्व लोकामध्ये, तिन्ही लोकामध्ये, म्हणजे आकाश असेल, पृथ्वी असेल, पाताळ असेल, स्वर्ग असेल, जे काही लोक इथे आहेत त्या सर्व लोकांमध्ये आपणच आहात. जेवढे पदार्थ दिसतात, जेवढ्या काही वस्तू दिसतात, हे सगळे जरी असले तरी खऱ्या अर्थाने आपणच सर्वत्र आहात. नव्हे, हे सगळं विश्वच आपल्यामध्ये असं म्हणलं तर जास्त उठून दिसेल. नाहीतरी यशोदा मातेला पण भगवंताने अशाच प्रकारे दर्शन दिलं होतं. आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन दिलं होतं आणि ती बघतच राहिली की मी काय बघते. चंद्र, सूर्य, सगळं गगन, पृथ्वी, पाताळ, सगळं काही तिला, आकाशगंगा सर्व तिला त्याच्या मुखात दिसत होतं. आणि ती बघतच राहिली की मी काय बघते, माझ्या मुलाच्या मुखामध्ये मी काय बघते. भगवंताने तिला हे सगळं दाखवलं. भाग्यवान होती. आणि अर्थात हे बघून झाल्यावर भगवंताने परत एकला आपली माया वापरली आणि ती सगळं विसरून गेली आणि परत एका सामान्य स्त्रीसारखा आपल्या ह्या भगवंतावर प्रेम करायला लागली. असे भगवंत अक्रूरावर त्यांनी नक्कीच कृपा केली होती. म्हणून अक्रूर म्हणतायत, अहो तुम्ही मला काय विचारता, काय बघितलं, काय बघितलं नाही ते सांगा. आज मला खऱ्या अर्थाने हे समजलं की आपण सर्वत्र आहात, सगळ्यांमध्ये आपणच आहात. आपल्यापासूनच सगळं निर्माण झालं हे मला खात्री पटली. ऐकलं होतं इतके दिवस हे सगळं, पण आज मला खात्री पटली की सर्व जग हे आपणच आहात, विष्णुमय आहे जग, हे मला आज खात्री पटली. काय अजून अद्भुत बघायची शिल्लक काय राहिलं? आपल्याला बघितल्यावर सगळ्या अद्भुताचं उत्तर इथेच आहेत, आपणच अद्भुत आहात. आणि अजून काय बघायची आहे ते इच्छाच नाही राहिली. आपल्याला बघितल्यावरती अजून अद्भुत काय असणार जगामध्ये? आता काही बघायची इच्छा नाही. भगवंता, अशीच माझ्यावर कृपा करा, असं भगवंताला अक्रूराने सांगितलं. आणि अर्थात तो रथावर स्वार झाला आणि रथ त्याने हाकला. हो, कंसाकडे घेऊन जायचं होतं, त्याचं ते काम होतंच. तो आपल्या कामासाठी परत एकदा रथावर बसला, पण त्यापूर्वीच त्याला भगवंताचं दर्शन झालं. किती भाग्यवान होता. यथावकाश रथाची वाटचाल चालू आहे. श्रीकृष्ण आणि बलराम रथामध्ये बसलेत. रथ पुढे 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 चाललाय. वाटेत अनेक लहान लहान गावं लागत होती. अनेक गावातले लोक भेटायला येत होते. आणि जेव्हा जेव्हा ते भगवंतांना बघायचे किंवा बलरामांना बघायचे, त्यांना अतिशय आनंद व्हायचा आणि ते त्यांना भेटायसाठी पुढे यायचे. कधी कधी हा रथ थांबायचा, कधी कधी थांबायचा नाही. अक्रूराला माहिती होतं आपल्याला लवकर जायचं आहे मथुरेत, तरी पण कधी कधी काही लोक रस्ता अडवून उभे राहायचे. मग अक्रूराचा नाईलाज व्हायचा आणि तो रथ थांबवायचा. मग हे सगळे भगवंताचं दर्शन घ्यायचे. अशा प्रकारे हे चालूच होतं. ठिकठिकाणी लोक त्याला भेटायसाठी येत होतात, त्याचं दर्शन घ्यायला येत होतं. आणि अर्थात अक्रूर स्वतः भक्त असल्यामुळे तो हे सगळं समजू शकत होता. तो कुठेही रागावला नाही कोणावर. पण त्याने हा प्रयत्न नक्कीच केला की रथ न थांबवता कमीत कमी किती ठिकाणी थांबवता येईल तसाच प्रयत्न केला. कारण लवकर त्याला जायचं होतं, लवकरात लवकर त्याला मथुरेला पोचायचं होतं. परंतु वेळ हा लागणारच होता. अशा प्रकारे त्याची वाटचाल चालू होती. भगवंताला घेऊन रथ पुढे 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 चालला होता. आणि करता 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 ते मथुरेच्या बाहेरच्या भागात येऊन पोचले, जिथे एक उपवन होतं. आणि ज्या उपवनामध्ये
नंद वगैरे जे होते ते आधीच येऊन पोचले होते आणि त्याची वाट बघत होते. अर्थात जेव्हा भगवंत तिथे पोचले अक्रूराबरोबर, तेव्हा अक्रूर आणि भगवंत हातात हात घालून आले. आणि मग ते म्हणाले, भगवंत, अक्रूर काका, आता तुम्ही हा रथ घेऊन मथुरेत जा. आम्ही इथेच थांबतो, नंतर येतो नगर बघायला. कारण इथे बाकी लोक आलेले आहेत, तेव्हा मी इथेच थांबेन, आपल्याबरोबर काय मी येत नाही. तेव्हा अक्रूर म्हणाला, अहो प्रभू, असं कसं चालेल? अहो, आपल्याला घेण्यासाठी मी आलोय. हा रथ आपल्यासाठीच तर खास पाठवला आहे. अक्रूर म्हणाला, नंदाला आमंत्रण दे आणि कृष्ण आणि बलरामांना या रथात घालून ये घेऊन, असं सांगितलं आहे. तेव्हा तुमच्यासाठी तर रथ आहे, आणि ह्या रथावर जर समजा तुम्ही नसलात तर हा रथ घेऊन मी कसं जाऊ मथुरेमध्ये? तेव्हा आपली उपस्थिती अनिवार्य आहे. तेव्हा आपण रथामध्ये बसा आणि मग आपण जाऊया. ठीक आहे, इथे नंद वगैरे आलेत, आपण भेटूया त्यांना, थोडा वेळ बसूया, गप्पा मारूया, आराम करूया, हे सगळं ठीक आहे. पण आपण पहिल्यांदा मथुरेमध्ये पण जाऊया, तेव्हा तुम्ही थांबू नका. हे सगळं अक्रूराने सांगितलं की आपण जाणं जरुरी आहे. तेव्हा भगवंत म्हणाला, अरे असं नाही करू शकत मी. असं कसं मी करू शकतो? माझं पहिलं काम आहे की यादवांच्या शत्रूचा नाश करणं. ते झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अक्रूर म्हणाला, भगवंता, अहो अजून पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला जर समजा कंसाकडे पहिलं नसेल जायचं तर माझ्या घरी चला. मी कुठे म्हणतो तुम्हाला की कंसाच्याकडे सरळ चला. अहो, माझं घर आहे ना, माझ्या घरात तुम्ही कधी येणार? तेव्हा तुम्ही असं करा, उपवनामध्ये राहण्याच्या ऐवजी आपण सरळ माझ्या घरी चला. इथे कशाला थांबता? उपवनात थांबण्यापेक्षा माझ्या घरी चला, तिथे राहा. आणि अर्थात मला ह्याचा खूप आनंद होईलच. तेव्हा आपण जरूर या, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा अक्रूराला भगवंत म्हणाले, हे ठीक आहे की तुझी इच्छा आहे मी तुझ्या घरी यावं. अक्रूर म्हणाला, तुम्ही माझ्या घरी आलं तर माझं घर पवित्र होईल, आपल्या चरण धूळ लागेल, माझं नशीब उडेल. अहो, आपली पाद्यपूजा बलीनी सुद्धा केली तर तो पुण्यश्लोक ठरला. त्याला काय मिळालं नाही सांगा? अहो, आपल्या चरणातून निघालेल्या जलाला गंगोदक म्हणतात. असे आपले चरण जर माझ्या घराला लागले तर मी किती पवित्र होईल, माझ्या कुटुंबीय किती पवित्र होतील. अहो, आपल्या पदापासून जे जल निघालं ती गंगा, तिच्या स्पर्शाने सगर राजाच्या पुत्रांना सद्गतीसुद्धा प्राप्त झाली. इतकं आपल्या पदातून निघण्याला जलाला महत्त्व आहे. असे आपण आहात तर असे आपले जे पवित्र चरण आहेत हे माझ्या घराला लागले तर खरंच माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. तेव्हा आपण माझ्या घरी जरूर चला. आपण कंसाकडे नंतर जाऊ, हरकत नाही, परंतु माझ्या घरी आपण जरूर या. आपले हे चरण माझ्या घराला लागणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा कृपा करा माझ्यावर, आपण माझ्या घरी चला. त्याने खूप आग्रह केला, पण भगवंताने त्याला उत्तर दिलं की नाही. जसं मी तुला सांगितलं आहे की माझं पहिलं कर्तव्य काय आहे तर यादवांच्या शत्रूचा नाश करणं, आणि तो नाश करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि बाकी तुझ्या घरी यायची इच्छा आहे, तू इच्छा व्यक्त करतोयस, तू माझा भक्त आहेस, हे सगळं मी करणारच आहे. पण माझं कर्तव्य पहिलं हे की यादवांच्या शत्रूचा नाश करायचा आहे. शत्रू जे आहेत ते खूप त्रास देतात, म्हणून त्यांचा नाश करणं हे माझं पहिलं कर्तव्य, आणि ते मला करू दे. त्याच्यानंतर मी तुमच्या घरी नक्की येईन. तो आदरार्थी म्हणतो, काका म्हणतो त्यांना, काका मी शत्रूचा पहिला नाश करीन आणि नंतर माझ्या दादासह येईन. असं नाही की मी एकटा येणार आहे, मी माझ्या दादालासुद्धा आपल्याबरोबर घेऊन येईन. मग तर झालं. तेव्हा आता मला तुम्ही थांबवू नका, मला इथेच उपवनात सोडा
आणि तुमचा रथ घेऊन तुम्ही मथुरेत जवळ जरूर जा आणि वर्दी द्या की मी कृष्ण आणि बलरामांना आणलेला आहे आणि ते उपवनात थांबले आहेत. नंद राजासुद्धा आला आहे गोपांसह. हे सगळं तुम्ही जर जाऊन सांगितलं तर कंस नक्कीच आनंदित होईल. तो तुम्हाला रागावणार नाही. तुम्हाला जसं वाटतं की मी तुमच्याशिवाय कसं जाऊ, असं नाही. तुम्ही मथुरेमध्ये आणलेलंच आहे मला, तुमच्यामुळेच मी इथे आलो आहे. तेव्हा तुमच्या मनात जे काय वाटतं की बाबा तुमच्याशिवाय मी कसं जाऊ, तसं काही होणार नाही. तुम्ही जाऊन सांगा आम्ही आणला आहे आणि तो तिथे आपल्या बाबांबरोबर थांबला आहे. तर हे ऐकल्यावरती तो काही बोलणार नाही. तेव्हा तुम्ही हे असं करा. भगवंताने हे असं सगळं छान शब्दात सांगितलं तरी पण अक्रूराला थोडं वाईटच वाटलं. अक्रूर थोडा खिन्नच झाला की त्याला असं वाटलं होतं की भगवंत पहिल्यांदा माझ्या घरी आले तर किती छान होईल. पण भगवंताने हे सांगितलं की नाही, मी असं करू शकत नाही काका, पण मी तुमच्या घरी नक्की येईन. हे माझं आपल्याला आश्वासन आहे, हे लक्षात ठेवा. अक्रूरने विचार केला, ठीक आहे आता भगवंतानी सांगितलं म्हणलं त्याच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही. भगवंत फायनल म्हणाला ठीक आहे. जशी भगवंता आपली इच्छा. रथ त्याने घेतला आणि मथुरेमध्ये प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केला. यथावकाश राजाच्या दरबारात गेला. कंसाकडे गेला. कंसाला नमस्कार केला. सगळा वृत्तांत सांगितला आणि म्हणाला, महाराज मी माझं काम चोख केलेलं आहे. तुम्ही जे सांगितले त्याप्रमाणे केलं आहे. मी बलराम आणि श्रीकृष्ण यांना पुढे घालून मथुरेमध्ये घेऊन आलो आहे. इतकंच नव्हे तर नंदसुद्धा तिथे आला आहे काही गोपांसह. आणि आता कृष्ण आणि बलराम हे आपल्या वडिलांबरोबर थांबले आहेत आणि ते नंतर मागवून थोडी विश्रांती घेऊन येणार आहेत. तेव्हा माझं काम मी चोख केलं. अर्थात हे सांगितल्यावर त्याला आनंदच झाला. त्याला अजिबात दुःख वाटलं नाही की काय लगेच आणलं नाही. तो म्हटलं बरं केलं तिथेच ठेवलं तर काय हरकत नाही, राहू देत. उपवनात राहिला ना ठीकच आहे. मथुरेत आला हे महत्त्वाचं काम होतं, कारण मथुरेमध्ये येण्याची त्याला खात्री नव्हती. कारण नाही आला तर आणणार कसं. कृष्ण आणि बलराम काय साधे नाही आहेत. त्यांनी बघितलं इतक्या राक्षसांचा वध केला आहे कंसाच्या. त्यामुळे साधे आसामी नाही. आपण त्याला शक्तिपूर्वक आणू शकत नाही, युक्तिपूर्वकच आणू शकतो. हे राजकारण त्याला माहीत होतं. म्हणून तर अक्रूराला त्यांनी खूप त्याची भलामण केली आणि त्याला सांगितलं तू आण. आणि म्हणून त्यांनी विचार केला एक राजकारणी म्हणून की चला मथुरेमध्ये आला आहे ना, आता कुठे जाणार, येईल पुढे आपल्याला भेटायला, उत्सव बघायला, आता काय हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं काका तुम्ही छान काम केलं, काही हरकत नाही, तुम्ही जा आता तुमच्या घरी. नंतर यथावकाश आपण त्यांना बोलवून हा उत्सव दाखवूया. अक्रूर म्हणाले खरोखर भगवंत म्हणाले ते करेक्ट आहे की भगवंत म्हणाल्याप्रमाणे घडलं. अजिबात कंस जो आहे तो रागावला नाही. आणि तो म्हणाला तुम्ही छान काम केलं, ठीक आहे आता बघू पुढचं काय करायचं. अक्रूर समाधानाने आपल्या घरी गेला आणि इकडे भगवान श्रीकृष्णाने विचार केला की चला आता मथुरा नगरीमध्ये आपण प्रवेश करावा. नगरी काय आहे बघूया जरा. आणि मग भगवंत निघाले. बरोबर बलराम होतेच. भगवंतांनी पाहिलं की नगरी अतिशय सुंदर आहे. नगरीला तटबंदी पण चांगली आहे. नगरीमध्ये खूप सुंदर सुंदर घरं पण आहेत. अनेक श्रीमंत लोकांची घरं आहेत. आणि अर्थात श्रीमंतांची घरंसुद्धा सोन्याने मढवलेली आहेत. अनेक वेगवेगळे वाडे आहेत, अनेक महाल आहेत. पण नगरीचं एक वैशिष्ट्य होते की नगरीला चारही बाजूनी तटबंदी होती आणि खंदकसुद्धा होते. त्यामुळे कुठल्याही शत्रूला आतमध्ये प्रवेश करणं कठीण होतं. हे मात्र त्यांनी बघितलं नीट की कंस हा तसा हुशार माणूस होता. तरी शत्रूला कुठूनही येण्याची संधी ठेवली नव्हती. अशा प्रकारे आपल्या या नगराची तटबंदी तयार केली होती. पण नगर अतिशय सुंदर होतं. नगरामध्ये जागोजागी अनेक उद्यानं होती, अनेक फळांच्या बागा होत्या, अनेक फुलांच्या बागा होत्या, अनेक महाल होते. सगळं काही नगर अतिशय सुंदर होतं.
तिथे लोकसुद्धा समृद्ध होती, पैसेवाले होते. नगर सुंदर होतं, परंतु तिथे अनेक हिरवळसुद्धा खूप प्रकारची होती, वनश्री खूप होती. त्यामुळे अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा तिथे होते. मोरापासून कबुतरापासून सगळ्या प्रकारचे पक्षी होते आणि अर्थात त्यांच्या बोलीमध्ये ते बोलत होते. अशा प्रकारचं सुंदर असं दृश्य त्याला दिसलं. आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी उत्सव होणार होता. त्यामुळे नागरिकांनी आणि तिथल्या सेवकांनी सर्व रस्त्यांवर, गल्ल्यामध्ये सर्वत्र त्यांनी सुगंधी पाणी शिंपडलेलं होतं आणि नगर संपूर्ण मढवलेलं होतं, सज्ज केलेलं होतं. त्यामुळे सर्व नगर अतिशय सुंदर दिसत होतं. सर्वत्र सुंदर झेंडे, रेशमी पताका लावल्या होत्या आणि नगर सुशोभित केलं होतं. आणि अशा प्रकारे हे नगर सुशोभित होतं. आणि कृष्ण आणि बलराम दोघे जण हे नगर पाहत 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 मथुरी नगरीमध्ये प्रवेश करते झाले. सर्वत्र सुंदर नगर होतं. आणि अर्थात भगवंताची कीर्तीसुद्धा काही कमी नव्हती. भगवंताची कीर्तीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पसरली होतीच. बऱ्याच लोकांना भगवंताची कीर्ती माहीत असल्यामुळे त्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुतर्फी नागरिक आले होते. आणि इतकंच नव्हे तर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जे आसपास घरं होती किंवा बंगले होते, ज्याला आपण म्हणतो, त्याच्या गच्चीवरती आपल्या हिशोबात अनेक लोक, विशेषतः स्त्रिया ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे येणार असं समजलं, सर्व स्त्रियांनी आपलं सगळं टाकून, सर्व गर्दी करून दाटीवाटीमध्ये सगळ्या उभ्या होत्या. कोणाला कशाचंही भान नव्हतं, कारण भगवंताचं वर्णन त्यांनी जे काही ऐकलं होतं ते ऐकल्यामुळे सर्वांना कधी एकदा मी भगवंताचं किंवा कृष्णाचं दर्शन घेते असं झालं होतं. त्यामुळे सगळ्या स्त्रिया विशेषतः या घरांवरती सर्वत्र दुतर्फ उभ्या होत्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. त्यावेळेस त्यांना कशाचंही भान नव्हतं. काही लोकांनी दागिने उलटसुलट घातले होते, काही लोकांनी वस्त्र उलटसुलट घातली होती. असं सगळं झालं होतं. विजोड अशा गोष्टी त्याने घातल्या होत्या. पण त्यांना मनामध्ये एकच इच्छा होती की भगवंत मला दिसला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे विजोड दागिने, विजोड कपडे, अपुरा मेकअप त्यांनी केला होता. कानामध्ये एकच घातले, दुसरं नाहीच आहे. पायामध्ये एकच पैंजण, दुसरं काही नाही. डोळ्यामध्ये एका डोळ्यात काजळ, दुसऱ्यात नाही आहे. असं सगळं त्यांचं अर्धवट झालं होतं. पण ते सगळं टाकून निघाले होतं. कारण का तर भगवंत तिथून जर निघून गेले तर आम्हाला दर्शन कसं होणार. आणि म्हणून सर्व घरांवरती दुतर्फ अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी उभ्या होत्या. आणि अशा प्रकारे त्या उभ्या होत्या. आणि भगवंत हे बलरामांबरोबर छान अगदी चाल त्यांची मदमस्त गजराजासारखी चाल होती. डौलाने चालत होते. डौलाने चालत इकडे तिकडे बघत चालले होते. अर्थात भगवंत इकडे तिकडे बघताना, टकमक बघताना एखाद्या व्यक्तीला असं वाटावं की नगराचं सौंदर्यच बघतायत. पण असं नव्हतं. भगवंत ज्याच्याकडे बघत होते ती व्यक्तीच पवित्र होत होती. भगवंत फक्त असं दाखवत होते की मी सगळं बघतोय. परंतु भगवंताची नजर ज्यांच्यावर गेली ते सर्व लोक जे आहेत ते धन्य झाले. ही वस्तुस्थिती होती. जसं मला आठवतं की आपले गोंदवलेकर महाराज जेव्हा देहामध्ये होते तेव्हा ते कर्नाटकामध्ये गेले होते एकदा. अर्थात ते अनेक वेळा गेलेत. परंतु एकदा कर्नाटकात ते जेव्हा गेले तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी त्याची मिरवणूक काढली. आणि त्या मिरवणुकीमध्ये त्यांनी मशाल लावली होती. आणि ती दिवसाची वेळ होती. तेव्हा महाराजांनी त्याला प्रश्न विचारला नंतर, अरे ब्रह्मानंदा, माझी मिरवणूक काढलीस, ठीक केलंस, हरकत नाही, तुझी इच्छा, पण ही मशाल का लावलीस? मशाल लावायला कधी पाहिजे? जेव्हा रात्र असेल तेव्हा बाबा, पूर्वी लाईट्स नव्हते तर हे मशाल वगैरे लावूनच सगळं करायचं. तर तू आता दिवसा का मशाल लावली? म्हणाला, महाराज, मशाल एवढ्यासाठी लावली
की जो प्रश्न तुमच्या मनात आला तसा प्रश्न हजारो लोकांच्या येईल की दिवसा मशाल लावून कोणाची मिरवणूक काढली आहे, हे कुतूहल काही लोकांच्या मनात येईल. आणि ते बघायसाठी जेव्हा येतील तेव्हा तुमचं दर्शन त्यांना होईल. आणि जेव्हा तुमची नजर त्यांच्यावर जाईल ते पवित्र होतील. काय भावना आहे बघा, काय भावना आहे ब्रह्मानंद महाराजांची. की आपण म्हणतो ना की येन केन प्रकारेन प्रसिद्धी, की माझी प्रसिद्धी व्हावी म्हणून मनुष्य अनेक प्रकारे प्रयत्न करतो, वेडं वाकडं काही करतो. पण बघा ब्रह्मानंद महाराजांचा दृष्टिकोन बघा, की माझ्या महाराजांकडे जर लोकांचं लक्ष गेलं आणि माझ्या महाराजांनी जर लोकांना बघितलं तर ती लोक पवित्र होणार आहेत, त्यांचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून हे विचित्र काम केलं, सो कॉल्ड विचित्र, पण किती उपयोगी होतं बघा. किती ब्रह्मानंद महाराजांची भक्ती होती आणि काय होतं बघा. ज्यांनी ह्या कृपेचा अनुभव घेतला ते समजू शकतात की बघणंसुद्धा आपल्याकडे गुरुदेवाने आपलं नशीबच आहे. आणि अशीच गोष्ट या ठिकाणी घडली होती. सगळे लोक भगवंताकडे बघत होते. भगवंताची नजर कोणाकडे जाते आहे याच्याकडे त्यांचं लक्ष होतं आणि भगवंतसुद्धा टकमक बघत होते. तिसऱ्या व्यक्तीला ज्यांची भक्ती नाही त्याला वाटले की भगवंत नगर बघतायत, व्यक्ती न बघतायत नव्हे. भगवंत ज्या ज्या ठिकाणी बघत होते, ज्या ज्या व्यक्तीनं त्यांनी बघितलं, ज्या ज्या गोष्टीनं त्यांनी बघितलं त्या सर्व गोष्टी पावन झाल्या. ही गोष्ट घडत होती. आणि अर्थात त्यांच्या नजरेमधून, त्यांच्या दृष्टीमधून अमृताचा वर्षाव होत होता. तो वर्षाव फक्त त्या भक्तांनाच जाणवत होता, इतरांना जाणवू शकत नाही, कारण नजर तशी पाहिजे ना. जसं म्हणलं तर मूर्ती देवाची आहे, म्हणली तर पाषाणच आहे ना. तुमची भावना किती याच्यावर अवलंबून आहे ना. भावनेवर सगळं अवलंबून आहे, भक्तीवर सर्व अवलंबून आहे. आणि अर्थात हे सर्व भगवंतालाही माहीत होतं आणि म्हणून भगवंत सर्वत्र बघत होते. जे जे लोक त्याला बघायला आले त्याच्यावरती भगवंताने सर्ववरती नजर फिरवली, कृपा केली. बघा जेव्हा आपण भक्ती ठेवतो तेव्हा आपल्याला कृपा होणारच. भगवंत कोणालाही सोडत नाहीत, कोणालाही भगवंत सोडत नाहीत. जे जे लोक भगवंताची भक्ती करतात त्या प्रत्येकाला भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारे भगवंताने तिथे जमलेल्या सर्व लोकांना दर्शन दिलं. प्रत्येकाकडे मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव केला. आणि अर्थात ज्याने ज्याने बघितलं ते सगळे धन्य झाले भगवंताच्या. जसं आपण पाहिलं की भगवंत जेव्हा मथुरेकडे निघाले होते यायला, तेव्हा सुद्धा गोपिका म्हणत होत्या, भगवंता आमच्याकडे, आमची तुला आठवण होते का रे. तेव्हा भगवंतानी मागे वळून बघितलं, रथावरून इतक्या लांब मागे बघितलं. फक्त त्या नजरेत गोपिकांना सर्व मिळालं. गोपिका म्हणाला, आम्हाला उत्तर मिळालं, आम्ही आनंदित आहोत. कारण नजरेतून त्यांना हे लक्षात आलं की भगवंत म्हणतात, मी तुझ्या जवळच आहे, काळजी करू नका, मी तुमच्याबरोबरच आहे, शरीराने लांब चाललो आहे आणि परत एकदा तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि अर्थात हे त्यांना लक्षात आलं. या ठिकाणी पण असंच घडलं होतं की अशा प्रकारे भगवंत जे आहेत त्यांना बघून सर्वच लोक पुलकित झाले होते, आनंदित झाले होते. आणि अशा प्रकारे भगवंत हळूहळू हळूहळू आपल्या सर्व भक्तांना तृप्त करत, आनंद देत 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 रस्त्याने पुढे चालले होते. आणि त्यांना समोरून एक धोबी येताना दिसला. अर्थात हा जो धोबी होता हा साधा धोबी नव्हता. हा धोबी कंसाचा धोबी होता, कंसाच्या वाड्यातले कपडे धुणारा धोबी होता. आणि असा हा धोबी होता, त्याच्याकडे अनेक धुतलेले सुंदर सुंदर कपडे होते. आणि भगवंत जे आहे त्या अर्थात साध्या कपड्यामध्ये होते. आणि म्हणून ते त्याला म्हणाले की धोबी दादा, तुमच्याकडे खूप सुंदर सुंदर वस्त्र आहेत, तेव्हा आमच्या शरीराला बसतील असे चांगले कपडे तुम्ही आम्हाला द्याल का. ही चांगली वस्त्र दिलीत तर तुमचं कल्याण होईल हो. कारण आम्हाला जायचं आहे वाड्यामध्ये, राजवाड्यात जायचं, तेव्हा चांगली वस्त्र पाहिजे. आमची गावढळ वस्त्र आहेत, आम्ही ग्रामीण भागात राहतो, तेव्हा ही वस्त्र जर तुम्ही दिलीत तर तुमचं नक्की कल्याण होईल, ते आम्हाला द्याल का. भगवंतानी मागणी केली बघा. पण तो सेवक कोणाचा होता, कंसाचा सेवक होता. सहवासाचा परिणाम, ज्याच्याशी सहवास तसं
घडलं. सेवक अतिशय उर्मट होता. धोबी जो होता अतिशय गर्विष्ठ होता. तो म्हणाला, कोणाला सांगताय तुम्ही हे? कोणाला मागताय? अरे मी धोबी कोण आहे? कंसाचा धोबी आहे. वस्त्र कुठली आहेत माझ्याकडे? का साध्या लोकांची वस्त्र नाही आहेत. राजवाड्यातल्या लोकांची वस्त्र मी धुतो. तुम्हाला काय वाटलं रस्त्यावरच्या लोकांची धुतो? अरे राजवाड्यातले लोकांची वस्त्र धुतो, राजाची पण धुतो कधी कधी. आणि तुम्ही कपडे कोणाचे मागता आहात? राजवाड्यातल्या लोकांचे. अरे तुम्ही कुठे राहता? ग्रामीण भागात, गावात राहता, आणि तुम्ही राजाचे कपडे मागता. तुमची काय काय इथे प्रज्ञा इथे यायची? अशी हिंमत कशी झाली तुमची इथे यायची? आणि मला विचारायची हिंमत कशी झाली? अशा प्रकारे तो उलटसुलट भगवंताला म्हणतोय. आणि म्हणाला, अजून मी काही करण्यापूर्वी इथून निघून जा, चालते व्हा. अशा भाषेत त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना सांगितलं. जर तुम्ही इथे थांबलात तर पुढची शिक्षा काही झाली तर त्याला जबाबदार मी नसेल. कारण माझे राजाकडे वट आहे, चालतं माझं राजाकडे. मी राजाला सांगितलं तर शिपाई तुम्हाला घेऊन जातील आणि शिक्षा करतील. तेव्हा आत्ताच सावध व्हा आणि इथून निघून जा. तोंड काळं करा. भगवंत अशी भाषा ही एका धोब्याची. धोबी बोलतोय, शांत उभे भगवंत. त्याचं सगळं बोलणं झाल्यावरती फक्त कृष्ण पुढे आले आणि आपल्या हाताचा एकच फटका त्यांनी मारला त्याच्या मस्तकावर. आणि अर्थात तेवढा एक फटका पुरेसा होता. त्याच्या एका फटक्याने त्याचं मस्तकच धडावेगळं झालं. जणू तलवारच. भगवंताचा हात आहे हो. त्याच्या मनात काय करायची इच्छा असेल तसंच होणार आहे ते. आणि मस्तक त्याचं जे आहे ते धडावेगळं झालं. अर्थात त्याला मृत्यू आला तरी पण त्याचा उद्धारच झाला. त्याने वाईट कृत्य केलं यात शंका नाही आहे. त्यांनी भगवंताची निंदा केली, भगवंताला काहीच दिलं नाही. भगवंताला राग आला. भगवंतानी त्याचा लौकिकामध्ये वध केला आहे. पण लौकिकामध्ये प्रत्यक्षात काय घडलं? प्रत्यक्षात त्याचा उद्धारच घडला. कारण भगवंताच्या हातून त्याला मरण आलं. किती भाग्यवान. अर्थात हे सुद्धा काहीतरी पुण्य असेलच नाही का? पुण्य असल्याशिवाय घडत नाही. आणि म्हणून तो धोबीसुद्धा जो आहे त्याचाही उद्धारच झाला एक प्रकारे. जर राक्षसांचा उद्धार झाला तर धोब्याचा का नाही होणार? नक्की उद्धार झाला. धोबी तर समजा उद्धार झाला. भगवंतानी त्याचं गाठोडं सोडलं. गाठोड्यात अनेक चांगली चांगली वस्त्र होती. त्यातली त्यांना जी हवी ती, त्यांना जी वस्त्र त्यांना असं वाटली की चांगली ती वस्त्र घेतली स्वतःसाठी आणि दादांसाठी. बलराम दादा आणि कृष्णासाठी सगळी वस्त्र त्यांनी घेतली आणि ती वस्त्र त्यांनी धारण केली आणि बाकीचं गाठोडं टाकून दिलं. आणि भगवंत निघाले पुढे. भगवंत परत निघाले. राजधानी बघत बघत पुढे, सौंदर्य बघत बघत निघाले. लोकांना दर्शन देत देत त्यांचा उद्धार करत करत निघाले पुढे. करता 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 ते पुढे अजून पुढे गेले आणि त्यांना असं दिसलं की एक शिंप्याचं दुकान आहे. शिंपी जो आहे त्याचं कपडे शिवतोय अनेक प्रकारचे सुंदर सुंदर. तेव्हा ते त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की शिंपी दादा, आम्ही गोकुळामधून आलो आहेत. तो इतका फक्त म्हणाला भगवंत आणि बस. त्यांनी स्वतःहून त्याच्याकडे जी वस्त्र होती अनेक चांगली चांगली, त्यातली यांना शोभणारे काही कपडे त्यांनी घेतले आणि त्याची वस्त्र करून त्याने लगेच देऊन टाकली. काही वस्त्र त्याच्याकडे तयार पण होती. काही वस्त्र त्याने म्हणले तुम्ही थांबा थोडासा, मी तुम्हाला लगेच करून देतो तयार. आणि त्यांनी अतिशय आग्रहाने सुंदर सुंदर अशी काही वस्त्र तयार होती दिली आणि काही वस्त्र तयार करून दिली आणि म्हणाली ही वस्त्र तुम्ही कृपा करून परिधान करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अर्थात न मागता हे सर्व या शिंप्यानी केलं. भगवंतानी अर्थात ते वस्त्र जी आहेत ती परिधान केली आणि भगवंत अजून सुंदर दिसायला लागले. भगवंत शिंप्यावर प्रसन्न झाले. आणि मग काय, न मागता हे दिलेल्यावरती भगवंत काय देणार नाहीत सांगा मला. आणि मग भगवंताने त्याला काय काय दिलं? भरपूर संपत्ती दिली, शक्ती दिली, ऐश्वर दिलं.
अतिंद्रिय शक्ती दिल्या, अजून महत्त्वाच्या 2 गोष्टी दिल्या. एक म्हणजे भगवंताचं स्मरण त्याला होईल आणि मृत्यूनंतर आपलं सारूप्य रूपही दिलं. अशा प्रकारे भगवंताने त्याच्यावर किती कृपा केली बघा. कारण भगवंताची सेवा त्यांनी न मागता केली आणि म्हणून त्याच्यावर भगवंताने अशा प्रकारची कृपा केली. शिंप्याने दिलेले कपडे भगवंताने परिधान केले, बलरामाने परिधान केले आणि भगवंत पुढे निघाले. नगर बघत इकडनं तिकडे बघतायत. आपलं 2 मुलं छान सुंदर दिसणारी 2 मुलंही फिरतायत सगळीकडे. फिरत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी असं फिरता त्यांना एक माळी दिसला. अर्थात माळी जो होता त्याच्याकडे अनेक प्रकारची फुलं होती. त्याच्याकडे होती आणि खूप सुंदर अशी फुलं त्याच्याकडे होती. त्याला बघितलं, त्यांना असं वाटलं की आपण जाऊया का. पण ते माळ्याच्या घराजवळ गेले, फक्त गेले माळ्याच्या घराजवळ आणि माळ्याने त्याने बघितल्या उठून उभा राहिला आणि त्यानं प्रणाम केला आणि म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरात यावं, माझं घर पवित्र होईल. अर्थात भगवंताला प्रेमाने कोण बोलवेल तर भगवंत जाणारच. आणि मग माळ्याने त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसन दिलं बसायला, त्यांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली आणि म्हणाला, महाराज आमचं भाग्य की आज आमच्या घरात आलात आणि माझ्याकडे ही जी काही थोडीफार फुलं आहेत जी मी विकतो, माळी आहे मी, माझा हाच व्यवसाय आहे. ही जी काही फुलं आहेत ही सगळी आपल्यासाठीच आहेत. कुठली फुलं तुम्हाला पाहिजे सांगा, जी कुठली हवी ती सगळी आपल्यासाठीच आहेत, बाकी कोणासाठी नाही आहेत. असं म्हणून त्यांनी जी सुंदर फुलं होती, सुंदर सुवासिक अशी सगळी फुलं त्यांनी आणली आणि भगवंताच्या चरणावर अर्थात भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाच्या चरणावर अर्पण केले आणि त्यांच्या चरणाशी बसले. म्हणाले, खरोखर आमचं भाग्य आहे, आमचं पुण्य आहे किंवा माझ्या आई वडिलांचं, माझ्या पितरांचं आशीर्वाद मला आहेत आणि म्हणूनच जगाचे ईश्वर आज माझ्या घरी आलेत. बघा, त्यांना हे लक्षात आलं की ईश्वर आहेत. हे समजण्यासाठी सुद्धा पुण्यच पाहिजे नाही का, अन्यथा त्यांना कसं समजलं. जर धोब्याला समजलं नाही, कपडे मागून पण धोब्याने दिले नाही, निंदा केली. परंतु हा माळी होता सर्वसाधारण, तरीसुद्धा तो त्यांना आपल्या घरात घेऊन गेला, त्यांची पूजा केली, त्याने सर्व फुलं अर्पण केली आणि म्हणाला की माझं खरंच काय पुण्य मला माहीत नाही की आज माझ्या घरी आपण आलात दोघंही जण आणि आता अजून काय पाहिजे मला. खरंच मी नशीबवान आहे. भगवंता, आपण तर असे आहात की जे आपलं भजन करतात त्यांना आपण सुद्धा भजता. इतकी आपली भक्ती, इतकं आपलं प्रेम आहे की या प्रेमासाठी आपण काही करू शकता. असे आपण आहात आणि अशा ह्या आपल्या चरणी मी बसलेलो आहे. मी आपला दास आहे. मला काहीही सेवा करता येत नाही, माझ्याकडे सेवा करायला काहीच नाही आहे. माझ्याकडे फक्त ही फुलं आहेत थोडीशी, बस ही फुलंच मी आपल्याला अर्पण करतो आहे आणि आपल्या चरणाशी बसतो आहे. महाराज, मी आपला दास आहे, आपण मला आज्ञा करावी. मी काय आपली सेवा करू, काय करू सांगा, काहीतरी मला सेवा द्या हो. मी सर आपली काही सेवा केली तर माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल, तेव्हा आपण काहीतरी सेवा द्यावी. अशा प्रकारे भगवंताच्या चरणाशी बसून तो प्रार्थना करतो की मला काहीतरी सेवा द्या, मला काहीतरी सेवा द्या, माझ्यावर कृपा करा. अर्थात अशा प्रकारे जेव्हा भगवंताची त्याने प्रार्थना केली, भगवंताला खूप आनंद झाला. हा जो माळी होता, याचं नावसुद्धा गंमतशीर आहे. याचं नाव होतं सुदाम्या. भगवंताचा मित्रसुद्धा सुदामाच होता नाही का, पण या माळ्याचं नावसुद्धा सुदाम्याच होतं. आणि अशा प्रकारे जेव्हा या सुदाम्याने यांचं स्वागत केलं तेव्हा भगवंताला अतिशय आनंद झाला. आणि अर्थात भगवंताला आनंद झाला, भगवंताची कृपा त्याच्यावर झालीच, प्रश्नच नाही. भगवंताने ह्या अतिशय विनम्र आणि चरणी शरण आलेल्या सुदामाला अनेक गोष्टी दिल्या न मागता, अनेक प्रकारचे वर दिले आणि म्हणाले, तुला काही पाहिजे तर मला सांग, तुला मी सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे. असं भगवंताचं असं म्हणत नाहीत, पण म्हणाले.
तेव्हा सुधाबाई म्हणाले की मला 1 वर तुम्ही जास्त करून द्या. काय पाहिजे म्हणले, बोल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याविषयी माझी भक्ती दृढ असावी. दृढ महत्त्व आहे की भक्ती आहे पण थोडा वेळ, नंतर भक्ती विसरलं असं होतं. दृढ भक्ती असावी. आणखीन असं आहे की भगवंत जे आपले भक्त आहेत त्यांच्याशी माझा संग व्हावा, त्यांच्याशी माझी भक्ती जडावी, त्यांच्याशी माझी मैत्री जडावी, त्यांचा संग मिळावा. कारण अभक्तांशी जर परत आपला संबंध आला तर आपली भक्ती खाली येणार. म्हणून दुसरी गोष्ट त्यांनी काय मागितली तर, देवा तुझ्या भक्तांशी मला संग दे. तुझ्या भक्तांची संगत मज घडो सर्वदा. कोट्याने कोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन. अवतार लीला मुखाने गायन ऐसे मज देई सर्वदा. महाराज मागतात की तुझ्या भक्तांचे संग मला दे. मी कोट्याने कोटी जन्म घ्यायला तयार आहे. करीन तुझे पादसेवन. प्रत्येक जीवनामध्ये मला तुझं पादसेवन करायची संधी दे. अवतार लीला मुखाने गायन ऐसे मज देई सर्वदा. की माझ्या मुखातून केवळ तुझी स्तुती येऊ, बस. हेच मला करता यावं, एवढीच मला करायचं आहे. मला हेच फक्त दे, बाकी काही नको. असं मागणं आपल्या महाराजांनी पण मागितलं आहे रामाकडे की बाकी मला काही नको. आणि या ठिकाणी काहीसं असंच तो म्हणतोय की आपल्या चरणी माझी दृढ भक्ती असावी आणि आपल्या भक्तांबरोबर माझी मैत्री जमावी, त्यांचा संग मला असावा. सर्व प्राण्यांविषयी माझ्या मनात दया असावी, बस हेच मला पाहिजे. बाकी मला काहीही नको देवा. हा अशा प्रकारचं वरदान त्यांनी मागितलं. खरंच हे वरदान मागण्यासाठी सुद्धा भक्तीच पाहिजे, नाही का? जो चराचराचा स्वामी आहे त्याच्याकडे अशी गोष्ट मागणं ही किती मोठी गोष्ट आहे खरोखर. आणि भगवंत अशा लोकांना ह्या अशा गोष्टी नक्कीच देतात. आणि म्हणून भगवंताने त्याला अनेक वर दिले. हे सगळं मागितलेलं भगवंताने दिलं. पण त्याच्या जोडीला काय दिलं आणखीन? वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, चांगलं आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य पण दिलं. बघा, हे न मागता दिलंय. त्यांनी भक्ती मागितली आणि बाकी काही मागितलं नाही. आणि भगवंतानी लौकिकात लागणाऱ्या सुद्धा गोष्टी दिल्या. म्हणजे बघा, लौकिकातली गोष्ट मागायची गरजच नाही आहे. तुम्ही फक्त भक्ती करा, लौकिकातल्या गोष्टी तुमच्या मागे चालत येतील. पण भगवंतानी त्याला ज्या काही गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये काय दिलं? वंश परंपरागत. महत्त्वाचा भाग कसा आहे? फक्त आजच्याच घडीला नाही, तुझ्या वंशामध्ये पुढे सुद्धा परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी. लक्ष्मी ही अशी कधी कधी एखाद्या वंशात असते, एखाद्या वंशात कपलक होतो मनुष्य. असंही आपण बघतो की अनेक बिग शॉट लोक असतात, पण त्यांचा एखादा माणूस असा निघतो की तो सगळं देशोधडीला लागतो, सगळं विकून टाकतो किंवा घालवतो. असेही लोक बघतो. पण लक्ष्मी भगवंतानी कशी दिली? तर वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी दिली. बघा, जेव्हा आपण विष्णूंची आराधना करतो तेव्हा लक्ष्मी मागोमाग येते. म्हणून विष्णूंची आराधना करा असं सांगितलं महाराजांनी की तुम्ही विष्णूंची आराधना करा, लक्ष्मी बरोबर येणारच आहे, काळजी करूच नका तुम्ही. याला पण महत्त्व आहे. कालच मला ही गोष्ट आठवली. काल आपण जेव्हा भजन सेवा थोडीशी केली, ठीक आहे, त्यावेळेस मला ही गोष्ट आठवली की भजन सेवा करताना आपण आज विष्णू सहस्रनाम म्हणलं आणि नंतर भजन केलं लक्ष्मीचं सुद्धा. तेव्हा हेच आठवलं मला की पहिलं विष्णूंचं स्मरण केलंच आहे, नाही का? आणि जिथे विष्णूंचं स्मरण होतं तिथे लक्ष्मी आहेच आहे, प्रश्नच नाही आहे. आणि अशा प्रकारे भगवंतानी न मागता त्याला लक्ष्मी दिली, वाढत जाणारी वंशपरंपरा, शौर्य दिलं, आयुष्य चांगलं दिलं, कीर्ती आणि सौंदर्यसुद्धा देहाचं दिलं. अशा प्रकारे या एवढ्या सगळ्या गोष्टी न मागता भगवंताने दिल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रदान करून भगवंत पुढे निघाले. श्रीकृष्ण आणि बलराम हे सगळं देऊन पुढे निघाले आणि अर्थात त्यांची वाटचाल चालू होती राजमार्गावर. राजमार्गावरून ते अर्थात मथुरेच्या राजवाड्याकडे चालले होते. अशा प्रकारे ते वाटचाल करत असताना पुढे सुद्धा त्यांना अनेक लोक भेटली. यानंतर त्यांना कोण कोण भेटली
याचं वर्णन आपण अर्थात पुढल्या अध्यायामध्ये ऐकूया, पुढल्या एपिसोडमध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे आजचा 125 समाप्त होत आहे. श्री राम समर्थ. श्री